आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। रक्त नाल्यांमध्ये न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिले पाहिजे, हा दिव्य संदेश ते संत निरंकारी मिशनच्या वतीने ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते। या शिबिरात 232 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे। संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक कल्याणाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यासह देश-विदेशात राबवले जातात। याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन गणेशवाडी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत परमात्म्याच्या प्रार्थनेने करण्यात आले। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उथळसर विभाग समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मालती पाटील आणि माधुरी मेटांगी यांच्यासह निरंकारी मंडळाचे इतर प्रबंधकीय पदाधिकारीही उपस्थित होते। उपस्थितांनी संत निरंकारी मिशनच्या या मानवतावादी कार्याचे भरभरून कौतुक केले। संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। तर संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी रक्त संकलनाचे कार्य केले। रक्तदानासाठी आलेल्या दात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती। सेक्टर संयोजक सुभाष भोसले, मुखी डॉक्टर RS यादव आणि रवींद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक ठाणे व कोपरी सेवादल युनिटच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले। संत निरंकारी मिशनच्या माध्यमाने नेहमी अतिशय स्तुत्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे घेतले जातात। आज या इकडे रक्तदान शिबिराला येणारी गर्दी बघून खरं तर अचंबात होतो, कारण रक्तदान शिबिराला लोकांना आणावं लागतं, पण या इकडे मिशन बरोबर जोडलेले प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, जी डेडिकेशन आहे, समाजासाठी करण्याचं काम, ज्या पद्धतीने गुरूंनी दिलेली प्रेरणा ही दृष्टीने ते काम करत असतात। त्याच्यामुळे संत निरंकारी मिशनच्या बरोबर खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोडल्या जाण्याचं एक सौभाग्य मला भेटतं। हेच मी याच्यासाठी मिशनचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो। संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि आम्ही आवर्जून येतो। केवळ रक्तदान शिबिर नाही तर स्वच्छता मोहीम असेल किंवा निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम की जे देशोपयोगी आहेत, देशातल्या जनतेसाठी आहेत, देशासाठी आहेत आणि हे एक प्रकारचं राष्ट्रभक्तीचंच काम आहे। या ठिकाणी त्यांचं जे डेडिकेशन आहे, डिसिप्लिन जे आहे, डिव्होशन जे आहे, हे वाखाणण्याजोगं आहे आणि त्यामुळे संत निरंकारीच्या माध्यमातून हे फार मोठं योगदान रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं। त्यांच्या सर्व कार्यामध्ये ज्या वेळेला शक्य असेल त्याच्या वेळेला आम्ही मंडळी सहभागी होत असतो, कारण सेवेचं व्रत घेऊन ही सगळी मंडळी जे काम करतात त्याचा निश्चितपणे या विकासामध्ये देखील त्यांचा हातभार असतो। या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या उपक्रमांना देखील सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो।